नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आज आपल्याला माहिती आहे, की जे पेरेंट्स आहेत त्यांना त्यांच्या मुलांना सर्वोत्तम युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण द्यायचं आहे. सगळ्यात चांगलं शिक्षण त्यांना द्यायचं आहे आणि त्याचंच काम गेले 32 वर्षाहून अधिक विजय सोनावणे सर करत आहेत. आज जेव्हा आपण ग्लोबल स्टडीज म्हणतोय किंवा परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणतोय, हे खूप सोपं झालेलं आहे. पूर्वीच्या काळी ते कठीण होतं. त्याला बरेच चॅलेंजेस होते. पण आता ते बऱ्यापैकी सोपं झालेलं आहे. तर याच विषयाबद्दल अधिक माहिती आपल्याला आज विजय सोनावणे सर सांगणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. जसं आपण उल्लेख केला, की करियर इन फॉरेन कंट्रीज, त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. सो तर आपण जर बघितलं तर आता सध्या बरेचशा मुलांचा ओढ हा परदेशी शिक्षणाकडे वाढलेला दिसतोय आपल्याला. त्याची कारणं अशी आहेत की परदेशातील जे शिक्षण आहे ते अतिशय कंटेम्पररी, ज्याला आपण एज्युकेशन म्हणूया, म्हणजे काळाच्या बरोबरीने चालणारं एज्युकेशन. खूप मोठे मोठे युनिव्हर्सिटीज, खूप चांगले फॅकल्टीज आणि एक ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो एक एक्सपिरियन्शियल लर्निंग, ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि रिसर्च असं सर्वांग संपन्न शिक्षण आपण ज्याला म्हणू शकतो. आणि ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज हे मुलांच्या फक्त अकॅडमिक जडणघडणीवरती अ, न थांबता त्यांचं सर्वांगीण विकास कसा होता येईल, त्यांचे लिडरशिप क्वालिटीज कशा वाढतील, त्यांचे इंटरपर्सनल अबिलिटीज कसे वाढतील, त्यांना वेगवेगळ्या डिफरंट कल्चर्सच्या लोकांबरोबर कसं व्यवहार करता येईल, याच्यावरती सुद्धा खूप प्राधान्य देतात. आणि म्हणूनच साहजिकच जो मुलांचा जो ओढ आहे, हा परदेशी शिक्षणाकडे सध्या वाढलेला आहे. आतापर्यंत 8,500हून अधिक स्टुडंट्सना तुम्ही फॉरेन स्टडीजसाठी पाठवलं आहे. तर हा जो ग्रोथ आहे ती कशी झाली त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. सो आम्ही अगदी सुरुवातीपासूनच फॉरेन एज्युकेशन मध्ये आम्ही नव्हतो किंवा मी काम करत नव्हतो. सुरुवातीपासून आमचा जो माझा जो मूळ व्यवसाय किंवा आपण ज्याला म्हणू, मला ज्या गोष्टीची खूप आवड आहे ती आहे करिअर काउन्सिलिंग. कारण काय होतं की आज मुलांना आणि पालकांना भरपूर कन्फ्युजन असतं की मी कुठलं करिअर करावं. कारण आपण जर असं म्हणालो की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येक वेगळी युनिक आहे, कारण त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्याचे करिअर इंटरेस्ट वेगळे आहेत, त्याचे करिअर मोटिवेटर्स वेगळे आहेत, स्किल्स आणि ॲबिलिटीज वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येकाला एकच करिअर होऊ शकत नाही, प्रत्येक मूल हे इंजिनियर होऊ शकत नाही. त्यामुळे ते जर आपल्याला ओळखायचं असेल की विद्यार्थ्याचा एक्झॅक्ट कल कुठे आहे, तर त्याच्यासाठी हे सायकोमेट्रिक असेसमेंट, ज्या करिअर काउन्सिलिंगच्या ज्या थोडक्यात आपण म्हणूया टेस्ट असतात, सो ते त्या व्यवसायामधून आपण काम करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीपासून आमचा एकच आम्ही ही गोष्ट ठेवली की आपण होलिस्टिकली याच्याकडे बघूया, ट्रान्झॅक्शनल पद्धतीने याच्याकडे बघायचं नाही. म्हणजे कसं की ओके, तुमचं काउन्सिलिंग केलं आम्ही, आता आपला आणि तुमचा संबंध सुटला असं न करता, माझी विद्यार्थी अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत, म्हणजे येणाऱ्या काळात, म्हणजे जर 9th ग्रेड मध्ये जर मुलगा आला तर तो अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याला कुठल्याही पद्धतीचं सहाय्य, त्यांना कुठलीही शंका, त्यांना कुठलेही प्रश्न असतील, त्यांना काही कन्फ्युजन असेल तरी मी त्यांच्याबरोबर नेहमी संवाद ठेवतो. आमचे अॅन्युअल रिव्ह्यू सुद्धा होतात. सुरुवातीला सुद्धा ज्यावेळेस करिअर सिलेक्शनची प्रोसेस होते त्यावेळेस सायकोमेट्रिक असेसमेंट नंतर मुलांचे आम्ही 2 ते 3 काउन्सिलिंग सेशन घेतो सुरुवातीच्या काळात. आणि सगळं तो त्याचा करिअर रोडमॅप, त्याचे सगळे रेकमेंडेशन्स वगैरे दिल्या गेल्यानंतर सुद्धा अॅन्युअल रिव्ह्यूज, आणि मध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा नंबर कायम अवेलेबल असतो आणि ते माझ्याशी संवाद साधतात. सो हे करत असताना बरेचसे पालक आता ज्यावेळेस त्यांची मुलं थोडीशी मोठी झाली, ग्रॅज्युएट झाली, त्यांना त्यांना परदेशी पाठवायचं होतं, तर ते स्वतःहून माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की सर, आता तुम्ही हे सगळं इतकं छानपैकी तुम्ही करतायत, तर आता हे जे काही पुढचं काम आहे तेही तुम्हीच करा. आणि दिस इज हाऊ वी स्टार्टेड गेटिंग इन टू ओव्हरसीज एज्युकेशन. कारण आम्ही कुठल्याही पद्धतीचं मार्केटिंग करत नाही.
तुम्ही हार्डली आमचं काही फेसबुकला वगैरे अशा ऍड मला बघायला मिळतील की ओके आम्ही असं असं काम करतोय वगैरे. हा, नॉलेज शेअरिंग भरपूर होतं. आम्ही बरेचसे वेबिनार्स वगैरे घेतो, बरेचसे इंटरव्ह्यू वगैरे घेतो, ते चालू असतं, कारण ते सगळं शेवटी अल्टिमेटली विद्यार्थ्यांच्या साठी आणि पालकांसाठी ते कॉन्टेंट आम्ही क्रिएट करतो. कुठलंही मार्केटिंग पद्धतीत मी बिलीव्ह करत नाही. मग हे सगळं करत असताना मग ह्या व्यवसायामध्ये आपण सुरुवात केली, आणि हे करत असताना मग परत एक प्रश्न आला की समोर, की जसं आपण करिअर काउन्सिलिंग मध्ये एक आपला एक छोटासा एक डिस्टिंक्ट असं एक वेगळेपण जे जपलंय ते आपण कसं करूया. तर मग आपण असं डिसाईड केलं की ओव्हरसीज एज्युकेशन मध्ये आपल्याला काय आणि कुठे आणि कशी व्हॅल्यू ऍड करता येईल. आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे आम्ही एक असा प्रोग्राम कॉइन केला, एक मेंटरिंग प्रोग्राम असा कॉइन केला की ज्याच्यामध्ये जगातल्या 100 टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये मुलांना कसा प्रवेश मिळवून देता येईल. कारण ह्या टॉप 100 युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या अतिशय कॉम्पिटेटिव्ह युनिव्हर्सिटीज आहे. म्हणजे आता आपण सगळ्या युनिव्हर्सिटीची नावं ऐकतो, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, MIT वगैरे, ही सगळी जी नावाजलेली मंडळी आहेत, ह्या नावाजलेल्या मंडळींचं जे ऍडमिशन क्रायटेरिया असतात ते अतिशय क्लिष्ट आणि अतिशय अवघड असतात. तर त्यासाठी आपल्या मुलांना कसं तयार करता येईल त्यावरती मी मार्गदर्शन करतो. आणि मग 9th स्टँडर्ड पासून अगदी 10th स्टँडर्ड पासून मुलांना याचं मार्गदर्शन आपण चालू करतो. सो मुख्यतः मी 3 ठिकाणी काम करतो, की एक मुलांना अंडर ग्रॅज्युएशन साठी, म्हणजे 12वी नंतर मुलांना प्रवेश देता येतो आपल्याला. नंतर मास्टर्स प्रोग्रामला, जे ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला ज्यावेळेस आपण जातो. आणि आता अशा माझ्याकडे PhD ची पण भरपूर कामं यायला लागलेली आहेत. मला सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत आपण ह्या मिशन मध्ये खूप सक्सेसफुल झालेलो आहोत. आणि आपली विद्यार्थी खूप चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज मध्ये म्हणजे त्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे. म्हणजे आता मला खूप सांगायला म्हणजे आवडेल, म्हणजे तसं खूप नावं आपण सांगू शकतो. पण जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं असं कोलंबिया विद्यापीठ, ओके, जे आयव्ही लीग युनिव्हर्सिटी म्हणून नावाजलेलं आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी, राईट. सो अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज मध्ये मुलांना आपण प्रवेश देतोय, आणि ते काम चालू आहे. मला आणखी एक आनंदाची अशी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की आता फक्त मी मुंबईतल्याच विद्यार्थ्यांसाठी नाही, तर भारतभरातून माझ्याकडे विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे परदेशातूनही आता मुलं माझ्याकडे मेंटरिंगसाठी येतात. सो माझ्याकडे सिंगापूरमधनं भरपूर मुलं आहेत, हाँगकाँगमधनं आहेत, कोलालंपूर मधनं आहेत, काही मुलं US मधून सुद्धा आहेत. सो त्यामुळे ते एक खूपच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण भारतात किंवा मुंबईत बसून जगभरातल्या मुलांना गाईड करतो. आणि अशा पद्धतीने हा प्रवास चालू आहे. त्यामुळे आता नंबर काउंट करणं हे आम्ही बंदच केलंय. तुम्ही आता विचारलात म्हणून मी एक अंदाजे मी तुम्हाला एक फिगर सांगितली आहे. सर, जेव्हा आपण बघतो की अंडर ग्रॅज्युएट जे स्टुडंट्स असतात ते मोस्टली कन्फ्युज असतात त्यांच्या करिअर बाबत. त्यांना माहिती नसते की नक्की आपल्याला कोणतं करिअर करायचं. अनेकदा असं होतं की त्यांचे मित्रमैत्रिणी हे करिअर करतात म्हणून ते ते करिअर करायला इच्छुक असतात, किंवा त्यांच्या कझन्सनी कोणी ते करिअर केलं असेल म्हणून त्यांना तसं जायचं असतं. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? हा, जसं मी मगाशी म्हणालो की सी 2-3 गोष्टी आहेत की याच्यामध्ये काही मुलांना जेन्युइनली कन्फ्युज असतात मुलं, कारण त्यांना कल्पनाच नसते. आपण जर आता ऑन एन ऍव्हरेज जर कुठल्याही पालकांना जर आपण भेटलो, तर मॅक्सिमम कुठल्याही पालकाला 10 ते 12 करिअर्सच्या व्यतिरिक्त करिअर्स माहिती नाहीयेत आपल्याला. म्हणजे इंजिनिअरिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मेडिकल आपल्याला माहिती आहे, सी आपल्याला माहिती आहे, आर्किटेक्चर माहिती आहे. सो असे एक ठराविक जर 12-13 जर विषय जर आपण सोडले तर माहिती नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळा मुलांना असं कन्फ्युजन होऊ शकतं, अरे बापरे, मला तर गणिताचं जमत नाही किंवा मला सायन्स अवघड जातं, मग मी इंजिनिअरिंगला नाही गेलो तर माझं काय होईल. तो एक कन्फ्युजन, असं नॅचरल लेवलला कन्फ्युजन असू शकतं. जसं तुम्ही म्हणाला तसं हर्ड मेंटॅलिटीमध्ये पण भरपूर काम होतं, की माझ्या काका इंजिनियर म्हणून मी पण इंजिनियर म्हणतो, किंवा माझा मित्र इंजिनिअरिंगला चालला म्हणून मी पण इंजिनिअरिंगला जातोय. अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या याच्यामध्ये मी जसं म्हणालो की आपण प्रत्येक जण युनिक आहोत.
आपल्या प्रत्येकाची एक विशिष्ट शैली आहे. राईट, आपली प्रत्येकाची वेगळी पर्सनॅलिटी आहे. आपले आवडी निवडी वेगळ्या आहेत. आपल्या स्किल्स म्हणजे मला जर मॅथमॅटिक्स चांगलं जमत असेल तर कदाचित नॉट नेसेसरी की तुम्हालाही तेवढंच मॅथमॅटिक्स आवडेल. तुम्ही कदाचित चित्रकलेमध्ये खूप चांगले असू शकता. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो माझ्या सेमिनार्स मध्ये की धोनी आणि सचिन तेंडुलकर, खेळ एकच आहे. परंतु सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट आहे, परंतु तो कॅप्टन म्हणून फेल झाला. आणि धोनी हा इतका म्हणजे चांगलाच बॅट्समन आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु एक खूप अतिशय यशस्वी असा तो कॅप्टन होता. राईट, कारण त्या कॅप्टन्सीसाठी लागणारे जे स्किल्स आहेत ते वेगवेगळे आहेत. हे सगळं आपल्या प्रत्येकाला कल्पना आहे. आणि त्यामुळे मग ह्या ज्या सायकोमेट्रिक असेसमेंट असतात, ह्या सायकोलॉजिकल टेस्ट असतात, आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करू शकतात की त्याचा नॅचरल कल कुठे आहे. राईट. सेकंडली, आमची ज्या ह्या टेस्ट आम्ही ज्या डेव्हलप करून घेतलेल्या त्या टेस्ट ह्या खूप कंटेम्पररी आहे. कंटेम्पररी म्हणजे कसं की आम्ही फक्त मुलांना सांगत नाही की ओके कम्प्युटर सायन्स करा, पण आम्ही हे सांगू शकतो तुम्ही जर कम्प्युटर सायन्स जर घेतलं तर तुम्ही कुठले स्पेशलायझेशन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मशीन लर्निंग करू शकता, की आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स करू शकतात, की तुम्ही रोबोटिक्स करू शकतात, किंवा सायकोलॉजी जर आम्ही रेकमेंड केले तर आम्ही सांगू शकतो तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजी करायला हवं, की काउन्सिलिंग सायकोलॉजी करायला हवं, की इंडस्ट्रियल सायकोलॉजी करायला हवं, अशा की न्यूरो सायकोलॉजी करायला हवं. अशा पद्धतीने अतिशय एक डिटेल्ड मार्गदर्शन आपण मुलांना त्यातनं करतो. आणि ह्या सगळ्या अशा फॅसिलिटीज म्हणजे आमच्याकडे तर अवेलेबल आहेत, बाकीच्याही मंडळींकडे अवेलेबल आहे. त्यामुळे जर सपोज पालकांना किंवा मुलांना जर कन्फ्युजन असेल की मी एक्झॅक्टली काय करायला, राईट, तर ते नक्कीच याचा फायदा घेऊ शकतात. कारण मी एक बघितलंय, कारण हे का करण्याचं पण गरज आहे, कारण एक आपल्याकडे खूप एक असं एक प्रथा आहे की ओके इंजिनिअरिंगला गेलं म्हणजे सक्सेस होईल, किंवा मेडिसिनला गेलं की सक्सेस होईल, असं जरुरी नाहीये. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय सक्सेसफुली काम करू शकता. राईट, त्यामुळे तुम्हाला क्षेत्र आणि सक्सेस याचा काही संबंध असू शकत नाही, असं मला वाटतं. सर ओव्हरसीज एज्युकेशन म्हटलं तर त्याच्यासाठी एक जास्त फंड लागतो आणि जेव्हा आपण मिडल इन्कम ग्रुप जे जे पेरेंट्स आहेत ते त्याची खूप काळजी करत असतात. खूप कधीतरी भीतात, की आपल्याला इतके फंड अवेलेबल होऊ शकतात का? किंवा आपण इतके फंड रेज करू शकतो का आपल्या मुलांसाठी? तर अशा वेळेस तुम्ही पालकांना कसं मार्गदर्शन करता? ओके. सो तुम्ही जो म्हणताय तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या ज्या वेळेस आपण ओव्हरसीज एज्युकेशनची गोष्ट करतो, फायनान्स हा एक खूप मोठा पॅरामीटर त्याच्यामध्ये असतो. परंतु तुम्ही जर स्मार्टली आणि स्ट्रॅटेजिकली जर काम केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मुलांना स्कॉलरशिप मिळू शकतात. ओके. म्हणजे मागच्या वर्षी आमच्या पूर्ण विद्यार्थ्यांना मिळून आम्ही साधारणपणे $5 लाख वरती स्कॉलरशिप आमच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. त्याच्यातली हायएस्ट स्कॉलरशिप ही $1 लाख होती, जी आमची विद्यार्थिनी होती सिंगापूरची. तिला युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, जी कॅनडातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे, नंबर 1ची युनिव्हर्सिटी, तिथे तिला $1 लाख स्कॉलरशिप मिळाली. त्याच्या मागच्या वर्षी आमच्या न्यू मुंबईच्या एका मुलाला 1,40,000 स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित जर प्रिपेअर केलं, आधीपासून व्यवस्थित प्रिपेअर केलं, त्या युनिव्हर्सिटीच्या काय गरजा आहेत ते जाणून जर प्रिपेअर केलं, तर तुम्हाला एक चांगली स्कॉलरशिप मिळण्याची जास्त शक्यता असते. राईट, सो स्कॉलरशिप इज वन. स्पेशली अंडर ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे 12वी नंतर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये एक अतिशय सुंदर सिस्टम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ 2+2. म्हणजे आधीचे 2 वर्ष तुम्ही कम्युनिटी कॉलेजमध्ये अभ्यास करतात आणि नंतर 2 वर्ष तुम्ही मेन युनिव्हर्सिटीमध्ये जातात. म्हणजे अगदी आयव्ही लीग युनिव्हर्सिटी म्हणजे इव्हन हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटीजचं सुद्धा अशा कम्युनिटी कॉलेजेस बद्दल आर्टिक्युलेशन अग्रीमेंट आहे. आणि ज्याच्यामधून तुम्हाला जी मेन डिग्री मिळते ती मेन युनिव्हर्सिटी मधून असते. त्यामुळे नो वन नोस की आर यू फ्रॉम अ कम्युनिटी कॉलेज प्लस मेन युनिव्हर्सिटी फ्रेमवर्क मधून तुम्ही आलात, का तुमच्या डिग्रीवरती तसं काही लिहिलेलं नसतं. परंतु ह्या याच्यामध्ये असं होतं की आज साधारणपणे जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये पब्लिक युनिव्हर्सिटीची ट्युशन फी ही साधारणपणे $32,000 आसपास असते.
लँड ग्रँट युनिव्हर्सिटीज जे असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली, लॉस एंजेलिस वगैरे अशा सारख्या, पर्ड्यू वगैरे, हे जे लँड ग्रँट युनिव्हर्सिटीज आहे त्यांची फीज ही साधारणपणे $42,000 असते वर्षाला. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जसे NYU आहे, अशा पद्धतीच्या ज्या युनिव्हर्सिटी त्यांची साधारणपणे 57,000च्या आसपास असते. आणि आयव्ही लीग जे आहे ते 67,000. तर अशा केसमध्ये तुम्ही कुठल्याही जरी युनिव्हर्सिटीमध्ये गेलं तर आधीच्या 2 वर्षाचा जो, अगदी पब्लिक युनिव्हर्सिटी जरी तुम्ही म्हणाला तरी 32 म्हणजे 64,000च्या ऐवजी तुम्ही पहिले 2 वर्ष जर कम्युनिटी कॉलेजमध्ये जर शिकलात तर तुमचं 2 वर्षाचा खर्च म्हणजे 8+8 म्हणजे 16,000च्या आसपास असतो. म्हणजे तुमचं इतकं काही सेव्हिंग होऊ शकतं. थर्ड ऑप्शन असं आहे की तुम्हाला व्यवस्थित एज्युकेशन लोन आज अवेलेबल आहेत. कुठलीही बँक, म्हणजे अगदी आपल्या नॅशनलाइज बँक्स पासून तर प्रायव्हेट बँक्स पर्यंत सगळ्या बँक्स आज विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन देऊ शकतात. बऱ्याचशा बँकांमध्ये कोलॅटरल, विथ कोलॅटरल, विदाउट कोलॅटरल अशा पद्धतीचं सुद्धा फंडिंग अवेलेबल असू शकतं. सो त्या पद्धतीने, आणि जर सपोज व्यवस्थित जर प्लॅनिंग जर असेल, थोडंफार सेव्हिंग असेल, तर ते परदेशी शिक्षण घेणं हे स्वप्न अतिशय आरामात सहज शक्य होऊ शकतं. मुलं खूप लवकर निर्णय घेतात की आपल्याला परदेशात शिक्षण करायचंय. तर अशा वेळेस पॅरेंट्सनी फायनान्शियली कसं स्टेबल राहावं किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करून ते कसं गोल अचीव्ह करावं? हा, आता ओके. सो सो मी जसं म्हणतो तसं की सुरुवातीपासून अगदी तुम्ही एक शिक्षणासाठीचं सेव्हिंग्स जर पालकांनी सुरू केलं अगदी मुलाच्या लहानपणापासून, तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही चॅलेंज येऊ शकेल. परदेशी जाणं न जाणं हे दुय्यम असू शकतं बऱ्याचशा पालकांसाठी, परंतु एक सेव्हिंग तुम्हाला कधी ना कधी ते सेव्हिंग्स नक्कीच उपयोगी पडू शकतं. ऍक्च्युली आय एम नॉट द राईट पर्सन टू ऍडवाइस की कुठल्या टाईपची इन्व्हेस्टमेंट वगैरे करायला पाहिजे. कुठल्याही तुमचे फायनान्शियल प्लॅनर्स वगैरे त्याच्यावरती अगदी व्यवस्थित बोलू शकतात. परंतु येस, जर एक एक आपण ज्याला म्हणतो वेल बिगन इज हाफ डन, तशा पद्धतीने जर आधीपासून जर सेव्हिंग्स वगैरे जर असेल तर हे अतिशय शक्य आहे. येस. तर या व्यतिरिक्त फायनान्स व्यतिरिक्त जे चॅलेंजेस येतात ते असतात क्लायमेट, कल्चर, फूड. तर ह्यावेळी अशा ह्याच्यामध्ये तुम्ही पालकांना आणि स्टुडंट्सना दोघांनाही कसं मार्गदर्शन करता? हा, ओके. येस, आता यातल्या काही कंट्रीज ज्या आहेत तिकडे एक्स्ट्रीम वेदर असतं. राईट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इव्हन अमेरिकेचं सुद्धा, अमेरिकेमध्ये तर 3 टाइम झोन आहे. म्हणजे एका देशामध्ये 3 वेगवेगळे टाइम झोन आहेत. एक्स्ट्रीम वेदर आहे, म्हणजे काही ठिकाणी प्रचंड म्हणजे हाय टेम्परेचर आहे, तर कधी म्हणजे दुसरीकडे बर्फ पडतो. आणि म्हणजे अगदी -30 डिग्री, -35 डिग्री वगैरे पर्यंतच सुद्धा टेम्परेचर असतं. सो दीज आर ऑल व्हेरी डायव्हर्स कंट्री. कॅनडा सारखं सिटी आहे, म्हणजे सॉरी, ते देश आहे की ज्याच्यामध्ये भरपूर म्हणजे एक जर ब्रिटिश कोलंबिया हा जर भाग सोडला तर बऱ्यापैकी वेदर हे एक्स्ट्रीम असतं. राईट. परंतु एक असं आहे की आजकालची जी पिढी आहे, आणि आपण खरंच अप्रिशिएट करायला पाहिजे की ती मुलं फार लवकर ह्या गोष्टींबरोबर अकमलेटाईज करतात. ओके. मुलांना कल्पनाच असते. ऍक्च्युली वी आर लिव्हिंग इन अ ग्लोबल विलेज. आता ती ती फॅमिलिटी तिथे म्हणजे वेदरची काही चॅलेंज नाही आहेत आणि मुलं व्यवस्थित राहतात. माझा स्वतःचा मुलगा कॅनडामध्ये असतो आणि ती अगदी व्यवस्थित सगळे तशा टाईपचे कपडे वगैरे घालून बाहेर फक्त फिरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते. बाकी तुमच्या घरामध्ये हीटर असतात, तुमच्या कॉलेजमध्ये हीटर्स असतात, म्हणजे तशा पद्धतीची एअर कंडिशनिंग सिस्टम असते. त्यामुळे तो एक खूप मोठा चॅलेंज नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी, मुलं आजकाल, मला खूप आनंद वाटतं की मुलं स्कीइंग करतात आपली तिकडे जाऊन, स्नोबोर्डिंग करतात, गोल्फ खेळतात वगैरे. त्यामुळे दे मेक द बेस्ट आउट ऑफ दी अवेलेबल सिच्युएशन. फूड हॅबिट्स बद्दल म्हणाल तर अगेन, एक काळ असा होता की तुम्हाला इंडियन फूड मिळणं थोडंसं दुरापास्त होतं. आता प्रत्येक ठिकाणी इंडियनची आपली इतकी चांगली पॉप्युलेशन झालेली आहे प्रत्येक देशांमध्ये, की तुम्हाला आता फूडचं काही हे नाहीये. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बाहेर खाऊ घालतात. माझा एक ऍडवाइस नेहमी असतो मुलांना तिकडे ज्यावेळेस जातात, तर तुम्ही रोज जाऊन हॉटेलमध्ये तिकडे जेवू शकत नाही, कारण इट बिकम्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह अफेअर. आणि आई बाबा तुम्हाला ते असं सपोर्ट नाही करू शकणार. म्हणून मुलांनी स्वयंपाक शिकणं फार गरजेचं असतं.
म्हणजे ऍटलिस्ट स्वतःची पोळी भाजी वरण भात करता आलं पाहिजे, कुकर लावता आला पाहिजे, मॅगी स्वतःला बनवता आली पाहिजे. अशा पद्धतीने जर केलं, कारण तुम्हाला तुमची कॉस्ट सुद्धा कंट्रोल, लिव्हिंग कॉस्ट जी आहे ती सुद्धा तुम्हाला चेकमध्ये ठेवावी लागते. कारण ऑन एन ऍव्हरेज तुमची लिव्हिंग कॉस्ट ही $1000 ते $1200 ही प्रत्येक महिन्याला असते. मुलांना पार्ट टाइम जॉब्स वगैरे मुलं करतात, करू शकतात. पण एक खाण्यापिण्याचं जे आहे मॅक्सिमम वेळा मुलांना स्वतः बनवावं लागतं. आणि तो एक ऍडवाइस मुलांना नेहमी जातो, जर तुम्ही जर त्याचा विचार करत असाल तर आत्तापासून आईकडनं स्वयंपाक शिकायला सुरुवात करा. बाकी रेस्ट आय डोंट सी एनी मच ऑफ अ प्रॉब्लेम. आपले सगळे मसाले तिकडे मिळतात. काळा मसाला मिळतो तुमचा, जो काही तुम्ही म्हणाल तो मसाला तिकडे मिळू शकतो. सगळं काही गव्हाचं पीठ मिळतं. त्यामुळे आता ती शक्यता राहिलेली नाहीये की तुम्हाला जेवणाच्या बाबतीत काही अडचणी येतील. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, गेली 32 वर्षाहून अधिक तुम्ही करियर काउन्सिलिंग करत आहात. तर आपण बघितलं तर पहिल्याच्या काळामध्ये फक्त 3 मेन स्ट्रीम्स होते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि आता जे करियर ट्रेंड्स आहेत ते झपाट्याने चेंज होत आहेत. दर 3, 4, 5 वर्षांनी करियर ट्रेंड्स चेंज होत आहेत. जसे फॉर एक्झाम्पल पहिले एआय किंवा आय-ओ-टी, डिजिटल मार्केटिंग हे सगळे विषय नव्हते आणि आता ते खूप प्रामुख्याने पुढे आलेत. तर हे जे करियर ट्रेंड्स चेंज जे होत आहेत, तर त्याच्याबद्दल थोडं माहिती द्या. सी मॅडम, असं आहे की करिअर्सचे जे चेंजेस आहेत किंवा नवीन नवीन करिअर्स हे उदयाला येत राहणार आहेत. काही करिअर्स ऍब्सोल्यूट होत जातील. कारण सी आज आपण बघितलं पाहिजे, करिअर कुठून निर्माण होतात तर इंडस्ट्रीमधून निर्माण होतात. राईट. इंडस्ट्री जशी जशी डेव्हलप होते, इंडस्ट्रीमध्ये जे जे चेंजेस येतात त्याच आउटकम जे आहे हे युनिव्हर्सिटीज मधून ते त्यांना मिळतं. म्हणजे त्या पद्धतीने युनिव्हर्सिटीज मुलं तयार करतात आणि त्यांना त्या पद्धतीने जॉब मिळतो. सो आता जर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेला तर कुठल्याही विद्यापीठामध्ये म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच विद्यापीठांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची डिग्री बंद केलेली आहे. कारण आज आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जे काही एक ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, एक जे डिस्रप्शन जे होत आहे, ते असं आहे की आपण आता सगळे इलेक्ट्रिकल व्हेकलवरती जातोय. त्यामुळे तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकून तुम्हाला पुढले येणाऱ्या काळामध्ये ते जॉबच असणार नाहीयेत. म्हणून मग युनिव्हर्सिटीने ते अभ्यासक्रमच बंद केले. राईट. तर अशा पद्धतीने हे स्थित्यांतर जी आहेत ती होत राहणार आहेत. त्यामुळे मुलांनी हेच बघायचंय की एक्झॅक्टली आपण करत करिअरचा ज्यावेळेस निवाडा करतो त्यावेळेस असं करिअर निवडलं पाहिजे की त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याला स्कोप असला पाहिजे. तर येस, कम्प्युटिंग इज अ बिग फील्ड. म्हणजे आता ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, हे सगळे काही जे काही डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत त्याला डिमांड राहील. राईट. रोबोटिक्स आहे, या सगळ्या गोष्टींना जसं जसं इंडस्ट्री चेंज तसं डिमांड कम्प्युटिंग पॉवर मध्ये. राईट. त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राला तर डिमांड नेहमीच राहणार. पण त्याचबरोबर सायकोलॉजीला येणाऱ्या काळात खूप डिमांड आहे. डिझाईनला खूप डिमांड आहे. स्पोर्ट्स इज गोइंग टू बी अ बिग इंडस्ट्री इन इंडिया. ओके. आता हळूहळू भारत एक 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 स्पोर्ट्स पॉवर म्हणून सुद्धा उदयाला येईल. ओके. गेली कित्येक वर्षांपासून जे काही प्रयत्न चालू आहेत आपले, तिथनं खूप चांगलं आपल्याला रिझल्ट मिळत आहेत. आणि त्यामुळे ते एक क्षेत्र खूप चांगलं आहे. सस्टेनेबिलिटी ज्याला आपण एन्व्हायरमेंटल रिलेटेड, मी आजच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्ट एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट मी बघितला आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या बिगेस्ट रिस्क असणार आहेत त्या एन्व्हायरमेंटल रिलेटेड आहेत. पोल्युशन, म्हणजे बायोडायव्हर्सिटी वगैरे ह्या ज्या काही क्षेत्र आहेत याच्यामधनं ही गोष्ट, ह्या याच्यामध्ये प्रचंड स्कोप असू शकतो. राईट. तर त्यामुळे तशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. करिअर्स हे चेंजेस होत राहणार. ह्युमॅनिटीजला असं वाटायचं कधी काही वर्षांपूर्वी की ह्युमॅनिटीज मधून करिअर होऊ शकत नाही, पण आता खूप प्रचंड चांगली करिअर्स ह्युमॅनिटीज मध्ये आहेत. कॉमर्स, बिझनेस मध्ये. राईट. आता जी मुलं सीए जे होत आहेत मी त्यांना ते सांगतो की सीए होणार असाल तर व्हा, परंतु टॅक्स प्रॅक्टिसच्या मागे लागू नका, कारण इट्स अ डाईंग प्रॅक्टिस. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टॅक्सच भरण्याची गरज असणार नाहीये. ओके. इन्कम टॅक्स तुम्हाला भरावाच लागणार नाही, कारण गव्हर्नमेंट आधीच तुमच्या ऑलरेडी ऑटोमॅटिक सगळा टॅक्स काढून घेईल ट्रान्झॅक्शन टॅक्समुळे. राईट. असे ह्या ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत ना, त्याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही करिअर सिलेक्शन करता. राईट. सो अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बाकी
चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट अँड वी मस्ट प्रोएक्टिव्हली मॅनेज चेंज. राईट. आपण हे नाही म्हणू शकत की अरे बापरे असं कसं बदल होतोय. राईट. राईट. सो त्यामुळे वी नीड टू टेक दॅट व्हेरी व्हेरी प्रोएक्टिव्हली. येस. जसं सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की आपण एका ग्लोबल विलेजमध्ये राहतोय. ते अगदी खरं आहे. कारण का पूर्वी जसं आपण कोणत्याही एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा एका सिटीमधनं दुसऱ्या सिटीमध्ये जात होतो. तसं आज आपण एका कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो आणि जसे इतर कंट्रीजवाले सिटिझन्स आपल्याकडे येतात, आपले सिटिझन्स दुसऱ्या कंट्रीजमध्ये जातात. तर हा जो विचारांचा अभ्यासाचा प्रत्येक गोष्टीची जी देवाण आहे, ही होत राहणार आहे आणि ही पुढे अजून प्रमाणात वाढेल. इतक्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही सर इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत 365 डेज 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक यू. थँक्यू रचना मॅडम. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. ओके. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मला अप्रोच केली, मला आवडली ही संकल्पना. मी म्हटलं नक्कीच आपण याच्यावरती गप्पा मारूया. थँक्यू सो मच.